एक वृक्ष होतं त्याचा आता हा वटवृक्ष इथे झालेला पाहायला मिळतोय आणि ते करत असताना रत्नागिरी तालुक्याकडे जर आपण लक्ष दिलं ना तर शिवसैनिक म्हणून मतदानाचा हक्क जिथपासून लाभला गेला तर तुषार साळवी तिथपासून तो शिवसैनिक म्हणून वावरताना इथे आपल्याला दिसला। त्यानंतर 2011 मध्ये माननीय पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेची स्थापना झाली आणि युवा सेनेची स्थापना झाल्यानंतर उपतालुका प्रमुख पदाची जबाबदारी युवा सेनेच्या उपतालुका प्रमुखाची जबाबदारी मात्र आदित्यसाहेब ठाकरेंनी तुषार साळवी यांच्यावरती सोपवली गेली। अतिशय अप्रतिम कामगिरी त्यांनी त्या कामगिरीच्या माध्यमातून एक युवा सेनेचा जो वृक्ष होता त्याला वटवृक्ष करण्याचा प्रयत्न रत्नागिरी तालुक्यामध्ये तुषार साळवींच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि त्यानंतर 2014 मध्ये त्यांच्यावरती आणखीन एक जबाबदारी सोपवली गेली। युवा सेना तालुका प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडताना आपल्याला तुषारजी साळवी इथे पाहायला मिळत आहेत। सामाजिक असेल, क्रीडा क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल आणि त्याचबरोबर कोविडसाठी ही जे 2 वर्ष जी भयान काळ गेला ना त्या भयान काळामध्येही या युवा सेनेने अतिशय अप्रतिम कामगिरी त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीने त्यांच्या ग्रुपच्या वतीने आणि विविध संघटनांच्या मार्फत त्यांनी आजमावलेली अशी ही युवा सेना इथे निश्चितच आपल्या या रत्नागिरी तालुक्यामध्ये तुषारजी साळवी त्याचबरोबर युवा सेनेचे सर्व शिलेदार अभिजित दुडे असतील, त्याचबरोबर आजिमबाई चिकटे, त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी मित्रमंडळ यांचं एक मुलाचं सहकार्य आपल्याला इथे पाहायला मिळालं आणि त्यामुळे युवा सेना कुठेतरी रत्नागिरी तालुक्यामध्ये एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करता दिसले। आले किती गेले किती संपला भरारा, परंतु रत्नागिरी तालुक्यामध्ये आहे युवा सेनेचा दरारा हे निश्चितच इथे आवर्जून सांगावं लागेल। नक्कीच राजाजी, आता आपण ही स्पर्धा पाहतो, ही स्पर्धा सुद्धा तुषारजी साळवी यांच्या संकल्पनेतूनच उदयास आलेली ही स्पर्धा आहे। त्याचबरोबर वैभवजी पाटील यांच्याबद्दल मी निश्चितच तुम्हाला सांगू इच्छितो। रत्नागिरी तालुका हौशी कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि मिरजोळा आणि इतर जर क्षेत्रामध्ये आपण जर कबड्डीच्या स्पर्धा जर पाहिल्या ना तर आवर्जून सर्वात मोठं योगदान वैभवजी पाटील यांचं प्रत्येक स्पर्धेला लाभत असतं आणि त्यांच्यामुळे एक चांगलं संघटन इथे मात्र कबड्डीचं झालेलं पाहायला मिळालंय। मिरजोळा, गावखडी, त्याचबरोबर आपण मालगुण आणि त्यानंतर कोतवडे हे 4 अशी गावं आहेत ना, ही जणू काही या कबड्डीची पंढरी म्हणूनच या गावांकडे पाहिलं जाऊ शकतं, कारण या 4 गावांनी भरपूर असे खेळाडू रत्नागिरी तालुक्याला दिलेत आणि त्याचमुळे आपल्याला रत्नागिरी तालुका ही महाराष्ट्रामध्ये कुठेतरी उठून दिसताना दिसतोय। याही वेळी आजच्यामध्ये त्यानंतर रोहन गमरे असेल, रोहन गमरे सारखा एक राज्याच्या संघातनं खेळणारा खेळाडू हाही या रत्नागिरी तालुक्यामध्ये चाललेला आहे। यावेळी लॉबीच्या बाहेर डॅश करण्याचा प्रयत्न युवराज बुडेला इथे केला गेलाय। जाकादेवी फणसवळे संघनायक आपण पंच पॅनलशी संपर्क साधा। जाकादेवी फणसवळे संघनायक आपण पंच पॅनलशी संपर्क साधा। तुषार साळवींच्या सोबत मी अजून एक नाव इथे घेऊ इच्छितो, ते म्हणजे युवा सेना शहर युवा अधिकारी अभिजित दुडे यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी फार मोलाचं असं सहकार्य केलेलं आहे। आणि अभिषेक दुडेंचं जर पाहिलं तर मित्र परिवार खूप मोठा आहे, खूप जुने, म्हणजे आम्हीही त्यांचे मित्र आहोत, आम्ही क्रिकेटही एकत्र खेळलोय आणि त्याचबरोबर आता ते युवा सेनेमध्ये विलीन झालेत आणि त्यांच्याही माध्यमातून या कोविडच्या काळामध्ये बहारदार कामगिरी आपल्याला संपूर्ण तालुक्याला पाहायला मिळाले आणि त्यांचंही योगदान युवा सेनेसाठी एक भरीव असं आहे आणि ते हे सर्व शिलेदार आहेत। मित्रांनो, सेनापती कधी तयार होतो जेव्हा तुमच्याजवळ शिलेदार जर चांगले असतील ना तेव्हाच एक चांगला सेनापती घडत असतो आणि हे शिलेदार आहेत, त्यामुळे एक चांगला सेनापती रत्नागिरी तालुक्याला लाभलेला पाहायला मिळतोय। जाकादेवी फणसवळे कर्णधार आपण कमिटीपाशी पंच पॅनलशी संपर्क साधा। जाकादेवी फणसवळे, चला वळूया आपण क्रीडांगणाच्या दिशेने। सुरू असलेला सामना दर्यासागर गावखडी विरुद्ध जयसाम शिरगाव यांच्यामध्ये इथे पाहायला मिळतोय। प्रेक्षकांना विनंती आहे बॅरिगेटिंग सांभाळा, प्रेक्षकांना नम्र विनंती आहे बॅरिगेटिंग सांभाळा आणि स्वतःलाही सांभाळा, कारण तोल ही अशी वस्तू आहे ती कधीही जाऊ शकतो आणि लोकांचा गैरसमज होतो, कारण तुम्ही पडणार त्या गॅलरीमुळे आणि लोक गैरसमज करणार। यावेळी जर्सी क्रमांक 5 मैदानात होतोय दाखल जयसाम शिरगाव संघाकडून। इथे आपल्याला पाहायला मिळतो आशिष सनगरे, एक स्टायलिश खेळाडू आहे, जबरदस्त एक्स्ट्रीम अशी कामगिरी इथे पाहायला मिळाले, प्रयत्न लाजवाब पाहायला मिळालेत, प्रयत्नांना मात्र यश मिळालं नाही परंतु प्रयत्न लाजवाब होते। जर्सी क्रमांक 15 युवराज मुडे हा रत्नागिरी तालुक्यातील एक आदर्शवत खेळाडू म्हणून याच्याकडे निश्चितच पाहिलं जाईल। अतिशय शांत खेळाडू आहे,
60 किलो वजनी गटामध्ये दर्यासागर गावखडी संघ विजेता ठरला होता आणि त्याचा अष्टपैलू खेळाडूची कामगिरी बजावणारा हा युवराज मुडे यावेळी क्रीडांगणाच्या बाहेर जातोय. जर्सी क्रमांक 9 तिसऱ्या चढाईसाठी तुषार चव्हाण एक बैठी घेऊन टोटच करण्यासाठी ते प्रयत्न करताना दिसले. 2-2-2 ची सजवलेली साखळी. निनाद पाटील डाबा कोपरा सांभाळताना फ्रंट ब्लॉक शानदार अप्रतिम कव्हर अटॅक. एक खेळाडू जर्सी क्रमांक 1 फ्रंटला आला आणि त्याचबरोबर जर्सी क्रमांक 10 पारस नजर हटी और दुर्घटना घटी. आणि ही दुर्घटना खूपच मोठी कारण जर्सी क्रमांक 9 सारखा खेळाडू मैदानाच्या बाहेर जातोय आणि याचं श्रेय जाईल ते जर्सी क्रमांक 1 घालून खेळणारा प्रतीक पाटील आणि पारस पाटील या दोघांना. कारण 1 नंबर फ्रंट ब्लॉकला आला आणि ॲट अ टाइम बॅकहोल्ड ही केलं गेलं त्यामुळे एक चांगला दर्जेदार टॅकल इथे पाहायला मिळतोय युवराज मुडे. एक उद्याचा रायझिंग स्टार म्हणून गावखडी संघटना याला पाहिलं जातंय. अप्रतिम खेळ, बहारदार फुटवर्क, अतिशय शांत खेळाडू, कोणताही अग्रेसिव्हता नाही, अतिशय शांतपणे खेळ करण्यात माहीत असताना ज्यानं या 2022 एप्रिल मेच्या मध्ये जर आपण विचार केला ना तर याच्या माध्यमातून खूप भारी खेळ झालेला पाहायला मिळालाय. जर्सी क्रमांक 1 रोहित सनगरे येतोय. जयसाम शिरगाव संघाचा खेळाडू बॅक निनाद पाटीलच्या दिशेने बॅक किक लगावण्याचा प्रयत्न, चॅलेंज देण्याचा प्रयत्न होता निनादला. रोहितच्या माध्यमातून अप्रतिम कामगिरी ते करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळालाय. जगात मित्रांनो दोनच गोष्टी प्रसिद्ध आहेत, एक आयकॉनची क्लिअरिटी आणि कबड्डीपटूची पर्सनॅलिटी. आणि अशी कबड्डीपटूंची पर्सनॅलिटी आहे ना ही जिगरबाज खेळाडूंची निशाणी असते. यावेळी डाव्या कोपऱ्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न करताना इथे दिसतोय तो चढाईपटू. दर्यासागर गावखडी संघ नवीन चेहरे नवीन मोहरे घेऊन मैदानात या स्पर्धेमध्ये दाखल झालेला संघ इथे पाहायला मिळतोय. यावेळी जर्सी क्रमांक 3 वेदांत पाटील चढाई पूर्ण करून माघारी परतलेला पाहायला मिळालाय. चढाई करण्यासाठी येतोय. यावेळी आशिष सनगरे जयसाम शिरगाव संघाचा खेळाडू, स्टायलिश असा खेळाडू आहे. डाव्या बाजूने करण्याचा प्रयत्न, लेझी वर्क कॉर्नर इनला खेळणारा हा खेळाडू स्वतःचा बचाव करण्यात ठरला असमर्थ. जर्सी क्रमांक 12 यावेळी क्रीडांगणाच्या बाहेर जातोय आनंद नाखरेकर. आणि यावेळी थर्ड रेड साठी युवराज मध्ये चढवला गेला हल्ला, कोपरा रक्षकाच्या माध्यमातून पकडला गेला चौडा आणि इथे गारद झाला युवराज मुडे. पराग ठीक जर्सी क्रमांक 8 बाहुबली असा हा खेळाडू ज्याच्या माध्यमातून केला गेलेला हा शिकार इथे पाहायला मिळतोय. आणि युवराजला सलग 3 वेळा टॅकल केलं गेलंय. हे कुठेतरी खतऱ्याची घंटी असेल दर्यासागर गावखडी संघाच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर. मयूर पाटील इथे आपण पाहतोय एक स्टायलिश खेळाडू आहे, अप्रतिम फुटवर्क आणि त्याचबरोबर ज्यावेळी संघ खतऱ्यामध्ये असतो ना त्यावेळी आपल्या संघाला खतऱ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणारा हा खेळाडू मयूर कोणत्याही स्वरूपाचा पॉईंट न घेता माघारी परतलाय. आणि नुकतीच झालेली साई प्रीती प्रीमियर लीग या स्पर्धेमध्येही मयूरच्या माध्यमातून बहारदार खेळ अप्रतिम खेळ पाहायला मिळालाय. आणि त्याच दर्जाचा खेळ या स्पर्धेमध्ये या संघाच्या वतीने तो करतो का हेही ते आपल्याला पाहावं लागेल. दर्यासागर गावखडी संघाचा जुना जाणता असा अनुभवी खेळाडू निनाद पाटील जर्सी क्रमांक 9 गेली अनेक वर्ष दर्यासागर गावखडी संघातनं खेळताना आपल्याला पाहायला मिळालंय. आणि गेली 2 वर्ष हा संघ कबड्डीपासून थोडासा दूरवरती होता, परंतु 2022 मध्ये पुन्हा एकदा नव्याने नव्या जोशामध्ये नव्या होशामध्ये खेळण्यासाठी ते सज्ज झालेला पाहायला मिळतोय. मयूर चौडा पकडला गेलाय आणि तेवढा चांगला बचाव करताना इथे मयूर दिसतोय. निनाद पाटील कोपरा रक्षक जर्सी क्रमांक 9 यावेळी क्रीडांगणाच्या बाहेर जाईल. सिंगल पॉईंट इथे मिळेल जयसाम शिरगाव संघाला. निनादच्या माध्यमातून चौडा पकडण्याचा प्रयत्न निश्चितच केला गेला, परंतु तेवढा चांगला बचाव मयूर इथे करताना दिसला. त्यामुळे यशस्वी चढाई इथे ठरली जयसाम शिरगाव संघाची. मयूर पाटील 2-1 अशी सजवलेली फील्ड. समीर मुडे आहे हाही अनुभवी खेळाडू आहे आणि गेली अनेक वर्ष दर्यासागर गावखडी संघानं खेळताना आम्ही पाहिलंय. आणि बाकीचे चेहरे आहेत हे नवीन उगवते असे खेळाडू आहेत, उभरते असे खेळाडू आहेत जे दर्यासागर गावखडीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यामध्ये समीर मुडे असेल, त्याचबरोबर वेदांत पाटील, प्रतीक पाटील, आनंद नाखरेकर, पारस पाटील, निनाद पाटील. यावेळी थर्ड डू डाय प्रयत्न करेल. यावेळी तो दर्यासागर गावखडी संघाचा हा चढाईपटू
7 खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये आहेत आणि पराग ठीक जो जर्सी क्रमांक 8 घालून खेळतोय त्याच्यापासून दूरवरती खेळायचंय, कारण हा एकमेव असा खेळाडू आहे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला ताकदवर असे डॅश पाहायला मिळतील. परंतु यावेळी रोहित ठरलाय असफल. रोहित सनगरे इथे होतोय. हँडटचचा शिकार. पॉइंट गोज टू दर्यासागर गावखडी. जर्सी क्रमांक 5 आशिष सनगरे. रोहित सनगरे मैदानाच्या बाहेर, त्यामुळे आशिष सनगरे इथे चढाई करण्यासाठी दाखल होतोय. 2-2-1 अशी सजवलेली फळी असताना स्वतःच्या उजव्या बाजूने समीर मुडीच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लेफ्ट कॉर्नरला प्रतीक पाटील आहे आणि तेवढा सुरक्षित असा खेळ करताना हा चढाईपट्टू माघारी परतोय. एमटी स्वरूपाची रेडी ती पाहायला मिळते आणि दोन्ही संघ कुठेतरी थर्ड वरतीच खेळण्याचा प्रयत्न करताना हाताचा वापर केला गेलाय. कॉर्नर इजचा खेळाडू थोडस लेसी वर्क इथे आपण म्हणू शकतो, कारण स्वतःचा बचाव करण्यात ठरतोय हा समर्थ. जर्सी क्रमांक 9 या क्रीडांगणाच्या बाहेर तुषार. पॉइंट मिळतो दर्यासागर गावखडी संघाला. डुअर डाय साठी मयूर. मयूर पाटील. 6 खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये. समीर मुडे राईट कॉर्नरला. आनंद कॉर्नर इनला खेळण्यासाठी ते सज्ज झालाय. निनाद अजूनही मैदानाच्या बाहेर. खतऱ्याची घंटी असेल डोक्यावरती आणि डावा कोपरा रक्षक जर्सी क्रमांक 1 प्रतीक पाटील इथे हँडटचचा शिकार ठरतोय आणि यशस्वी रेड मयूर पाटील याची पाहायला मिळते. जयसाम शिरगाव संघाला 1 पॉइंट आणि रिलाईव्ह झालाय तो रोहित. समीर मुडे उंच चौडाचा खेळाडू. आतापर्यंत सलग 3 वेळा याला टॅकल केलंय. यावेळी यशस्वी ठरेल का? याच्या माध्यमातून जर एक यशस्वी रेड झाली ना तर याला रोखणं कठीण होऊ शकतं ते जयसाम शिरगाव संघाला, कारण क्रिकेटमध्ये खेळताना पहिली धाव आणि त्यानंतर कबड्डीमध्ये खेळत असताना पहिला पॉइंट हा खूप मोलाचा असतो आणि त्यानंतर आपल्याला एक आत्मविश्वास एक जागृत होतो आणि त्यानंतर बहारदार खेळ आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी जर्सी क्रमांक 5 समीर मुडे. जर्सी क्रमांक 11 ज्याच्या माध्यमातून ते चुकीचा खेळ पाहायला मिळालाय. स्वतःचा बचाव करण्यात असफल ठरलाय. समीर वरती पुन्हा एकदा इथे हल्ला चढवला गेलाय. रायडर होतो इथे गारत. तीन खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये. जर्सी क्रमांक 12 ढाबा कोपऱ्यामध्ये आनंद नाखरेकर. सुपर टॅकल चुकीचा. स्वतःवरचा ताबा इथे मात्र राखला गेला नाही. यानं बहुतेक रस्त्याच्या शेजारची पाटी वाचलेली नाही. नियंत्रण पाळा, धोका टाळा. इथे नियंत्रणाच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मोहरा इथे गारद ठरतोय. यावेळी चांगली कामगिरी. आनंद इथे होतोय गारद. पॉइंट मिळतो जयसाम शिरगाव संघाला. ऑल आउटचा खतरा दर्यासागर गावखडी संघासमोर आणि इथे ऑल आउट होतोय दर्यासागर गावखडी. पुन्हा एकदा नव्या उमेदीने खेळण्यासाठी इथे सज्ज होईल. नवीन गेम प्लॅन इथे आखावा लागेल, कारण जयसाम वैदवी दुधवडकर मॅडम यांच्या वतीने पंच पॅनल आणि त्याचबरोबर आमच्यासाठी जी थंड पाण्याची स्प्राईटची जी व्यवस्था केली गेली त्याबद्दल विशेष आभार पंच पॅनलच्या वतीने. आवश्यकता होती, कारण थोडंसं खूप गरम होत होतं आणि कुठेतरी थंड होण्याची आवश्यकता होती. जर्सी क्रमांक 15 युवराज. राईट कॉर्नरला हल्ला गेलाय. 2 मोर इथे गारद होतील आणि यावेळी याच खेळाडूचा आता तुम्हाला खेळ पाहायला मिळेल. हा चप्पल आहे आणि इथे चप्पलता त्याने दाखवून दिले. आतापर्यंत तो निराश करत होता. 3 वेळा त्याला टॅकल केलं गेलं होतं, परंतु त्यानंतर 4थी रेड ही मात्र त्याच्यासाठी कुठेतरी गेम चेंज करणारी ठरू शकते. मयूर पाटील. 2-1-2-2. ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधी तयार करतो तो बुद्धिमान आणि जो संधीचं सोनं करतो तो अंतिम विजेता असतो. आणि इथे याला आतापर्यंत 3 वेळा संधी मिळाली, तो अपयशी ठरला, परंतु 4थ्या वेळी मात्र तो यशस्वी ठरलेला पाहायला मिळालाय. मध्यंतरासाठी ते खेळ थांबतोय आणि गुणफलक इथे आपल्याला पाहायला मिळतोय. दर्यासागर गावखडी 8 गुण आणि जयसाम शिरगाव 14 गुण. 8-14 असा गुणफलक. मध्यंतरासाठी खेळ थांबतोय. तोपर्यंत जाऊया मधुर संगीताकडे.
ओम साई गणेश प्रतिष्ठान आणि शिवनेरी शिळ दोन्ही संघाला दुसरा पुकार. यानंतर होणारा सामना ओम साई गणेश प्रतिष्ठान विरुद्ध शिवनेरी शिळ दोन्ही संघाला दुसरा पुकार. पुन्हा आपण वळतोय क्रीडांगणाच्या दिशेने. सुरू असलेला सामना जयसाम शिरगाव विरुद्ध दर्यासागर गावखडी. गुणफलक इथे आपण पाहतोय दर्यासागर गावखडी 8 गुण आणि जयसाम शिरगाव 14 गुण. 8-14 असा गुणफलक. 6 गुणांची बढत घेऊन खेळताना इथे आपल्याला जयसाम शिरगाव सेकंड हाफमध्ये कमबॅक करण्याची क्षमता राखणार दर्यासागर गावखडी संघ आहे. कारण जोपर्यंत समीर मुडे इथेच चढाई करताना दिसेल त्यावेळी कुठेतरी एक मनामध्ये निश्चितच प्रयत्न असेल आपला संघ विजयी करण्याचा. समीर युवराज यावेळी चढाई पूर्ण करून माघारी परतलाय कारण समीर मुडे मैदानात कोपरा रक्षकाची भूमिका बजावताना इथे दिसतोय. मयूर पाटील जर्सी क्रमांक 7. समीर मुडे आणि युवराज मुडे हे मुडे बंधूंची साखळी इथे सज्ज आहे. चढपटीचा उजवा कोपरा इथे साईड किक लगावण्याचा प्रयत्न केला गेलाय. समीर मुडेला चॅलेंज देण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. मयूर पाटील मध्यभागी चढाई पूर्ण करून जास्तीत जास्त वेळ वापरण्याचा प्रयत्न यावेळी करताना इथे मयूर पाटील दिसतोय. माघारी परतोय जर्सी क्रमांक 3 वेदांत पाटील. वेदांत रोहित सनगरे डाव्या कोपऱ्यामध्ये, मयूर पाटील उजवा कोपरा. पराग ठीक मैदानाच्या बाहेर आहे. त्याला लवकरात लवकर रिलाईव्ह करणं आवश्यक असेल. त्याचबरोबर जर्सी क्रमांक 10 घालून खेळणारा खेळाडू साहिल टिक हाही मैदानाच्या बाहेर आणि चढाई करण्यासाठी इथे येतोय आशिष सनगरे. 2-1 दोनची फील्ड इथे सचवलेली असताना स्वतःच्या डाव्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न करण्यासाठी इथे सज्ज झालाय. सुरक्षित असा खेळ करताना यावेळी आशिष सेकंड हाफ आहे त्यामुळे आपल्या संघाकडे लीड आहे. त्याचाच बचाव करत खेळण्याचा प्रयत्न. थर्ड रेडवरती पॉईंट खेळण्याचा प्रयत्न. थर्ड रेड युवराज मुळे तिसऱ्या चढाईसाठी. मयूर पाटीलच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. उंच चौडा असा सडपातळ बांधा, उंच खांदा आणि तेवढीच ऍक्टिव्ह अशी चढाई करताना युवराज हाताचा वापर करण्याचा प्रयत्न इथे करताना दिसतोय. लाईन क्रॉस झालेली नाहीये. कचऱ्याची घंटी डोक्यावरती फ्रंट ब्लॉक करण्याचा प्रयत्न इथे ठरतो यशस्वी. समीर मुळे इथे गारद होईल. पॉइंट मिळेल जयसाम शिरगाव संघाला. युवराज मुळे इथे टॅकल झालाय. अप्रतिम कामगिरी इथे जयसाम शिरगाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाले. थर्ड रेड जयसाम शिरगाव संघाकडून तिसऱ्या चढाईसाठी. तुषार चव्हाण चौडा इथे पकडला जातोय आणि ही खासियत आहे ती यावी निनाद पाटील याची. परफेक्ट अँकल होल्ड लाजवाब. रायडर इथे गारद झाला. 1 पॉइंट मिळतोय तो जयसाम शिरगाव संघाला. या संघामध्ये क्षमता आहे कमबॅक करण्याची. कितीही लीड असू द्या सेकंड हाफ मध्ये बॅकफूटवरून फ्रंट फूटवरती येण्याचा प्रयत्न वारंवार करताना आपल्याला हा संघ दिसलाय आणि याही वेळी तेच करताना आपल्याला पाहायला मिळेल. वेदांत पाटीलला इथे आपण पाहतोय. चढाई पूर्ण केली. माघारी परतलाय.
जर्सी क्रमांक 7 मयूर समीरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न लेफ्ट कॉर्नरला निनाद साइड किक लगावली गेले ताकद आजमावण्याचा प्रयत्न परंतु तेवढाच अप्रतिम असा टॅकल म्हणू शकतो सांघिक कामगिरी जर्सी क्रमांक 3 च्या माध्यमातून वेदांत पाटील फोर्स कम्प्लिटली रोखली गेली ती मयुरियाची त्यामुळे पॉइंट इथे मिळतोय तो दर्यासागर गावकडी संघाला चढाई करण्यासाठी समीर येतोय युवराज मुळे इथे चढाई करताना चढाई पूर्ण केली माघारी परतलाय तो युवराज प्रत्युत्तर देण्यासाठी आशिष सनकरे स्वतःच्या डाव्या कोपऱ्यामध्ये आणि तो टच करण्यासाठी इथे प्रयत्न त्याच्या माध्यमातून चांगला केला गेलेला पाहायला मिळतोय सुरक्षितपणे चाललेला खेळ कोणताही मोठा प्रयत्न इथे केला जात नाहीये थर्ड जर्सी क्रमांक 3 तिसऱ्या चढाईसाठी वेदांत पाटील 4 खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये रोहित जनगरे डाव्या कोपऱ्यामध्ये जर्सी क्रमांक 10 साहिल टीक राईट कॉर्नरला डाव्या कोपऱ्यामध्ये चकवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय परंतु तेवढीच शानदार लक्षपूर्वक कामगिरी रोहित सनगरेच्या माध्यमातून रायडर इथे गार्ड होईल सिंगल पॉइंट इथे मिळतोय जयसाम शिरगाव संघाला रोहित चढाई करण्यासाठी समीर मुळे उजवा कोपरा कॉर्नरीला आनंद लेफ्ट कॉर्नरला निनाद पाटील कॉर्नरीला युवराज मुळे मध्यभागी जर्सी क्रमांक 10 घालून खेळणारा पारस पाटील त्याचबरोबर जर्सी क्रमांक 1 प्रतीक पाटील यांची साखळी सुरक्षितपणे खेळ करताना इथे रोहित चढाई पूर्ण करून माघारी परतलाय आणि युवराज मुळेही त्याच पद्धतीने कोणत्याही अवधी न दवडता माघारी परतोय कारण युवराजला माहिती होतं जयसाम शिरगाव संघाची तिसरी चढाई आहे आणि त्याला लवकरात लवकर मैदानात आमंत्रित करण्यासाठी कोणताही अवधी न दवडता तो रेड पूर्ण करून माघारी परतला रोहितला इथे पॉइंट घेणं आवश्यक असेल समीर मुळे राईट कॉर्नर आणि त्याच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आनंद नाखरेकर कॉर्नर इनला खेळताना इथे दिसतोय हाताचा वापर करण्याचा प्रयत्न रोहितच्या इथे माध्यमातून केला गेला खतऱ्याची गड्डी डोक्यावरती आणि पुन्हा एकदा कंट्रोल ढासळलाय नियंत्रण इथे ढासळलेलं पाहायला मिळतंय जर्सी क्रमांक 1 प्रतीक पाटील मैदानाच्या बाहेर आणि सिंगल पॉइंट जयसाम शिरगाव संघाला युवराज मुळे 2-2-2 ची सजवलेली साखळी उजव्या कोपऱ्यामध्ये बोनस टीम करण्यासाठी केला गेलेला प्रयत्न इथे झालाय एक बोनस पॉइंट मिळतोय तो यावेळी दर्यासागर गावखडी संघाला पंच योगेश पाटील यांच्या माध्यमातून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचलाय जर्सी क्रमांक 5 आशिष सनगरे 5 खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये असताना सुरक्षित अशी खेळी एक डिफेन्सिव्ह असं याच रनिंग मध्ये केलेला थाय होल्ड रायडर होईल ते गारद पॉइंट मिळेल दर्यासागर गावकडी संघाला आणि यावेळी आनंदने आपल्या संघाला आनंद दिलाय आनंद नाकरेकरने केलेला रनिंग मधला थाय होल्ड जो पॉइंट देऊन जातोय दर्यासागर गावकडी संघाला टाइम ऑफ इथे घेतला गेलाय जयसाम शिरगाव संघ आणि दर्यासागर गावखडी टीम मीटिंग मध्ये चर्चा करताना इथे दिसत आहेत बातचीत खूप महत्वाची आहे एकमेकांमधला ताळमेळ दोन्ही संघ खेळण्यासाठी सज्ज युवराज या आधीच्या चढाईमध्ये बोनस पॉइंट आपल्या नावावरती करणारा हा युवराज हाताचा वापर केलाय पराग ठीकला इथे मध्यरक्षकाला हँड टचच्या स्वरूपात गारद केलं जातंय पराग इथे निराश असेल कारण त्याला अपेक्षा होती कॉर्नरने कुठेतरी अटॅक करण्याची मात्र कॉर्नरच्या माध्यमातून सपोर्ट मात्र मिळाला नाही त्यामुळे हँड टचचा ठीकार झाला तो पराग पॉइंट मिळालाय दर्यासागर गावखडी संघाला रोहित सनगरे जर्सी क्रमांक 1 उजव्या बाजूने समीर मुळेच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न हाताचा वापर करण्याचाही प्रयत्न इथे केला गेलाय प्रयत्नांना मात्र पॉइंटचा स्पर्श इथे होताना दिसत नाहीये जास्तीत जास्त वेळ आजमावण्याचा प्रयत्न इथे करताना रोहित मिडल लाईन क्रॉस केले माघारी परतोय सुरक्षित क्रीडांगणात आणि युवराज मुळे सलग अशा चढाई करताना आपल्याला इथे पाहायला मिळतोय 4चा डिफेन्स उजव्या कोपऱ्यामध्येच खेळण्याचा प्रयत्न साहिल टीकच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता माघारी परतोय तो सुरक्षित क्रीडांगणात
एमटी रेड इथे पाहायला मिळाले युवराज याची. यावी चढाई करण्यासाठी जर्सी क्रमांक 9 तुषार चव्हाण. बचावात्मक असा पावित्र्य घेऊन खेळ करताना डाव्या कोपऱ्यामध्ये चाललेली खेळी. डिफेन्सिव्ह असं फुटवर्क. चढाई पूर्ण मिडल लाईन क्रॉस माघारी परतला एमटी रेड. प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 3 वेदांत पाटील रेड व्हॅलिड केली आणि लगेचच माघारी परततोय. यावेळी थर्ड रेड रोहित जनगरे तिसऱ्या चढाईसाठी इथे दाखल होतोय. साथी खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये बोनस पॉइंट ऑन नसताना यावेळी यशस्वी ठरेल का रोहित हे इथे आपल्याला पाहायचंय. स्वतःच्या डाव्या कोपऱ्यामध्ये निनाद पाटीलच्या दिशेने निनाद पाटीलचा बॅकहोल्ड करण्याचा प्रयत्न इथे फसतोय. यशस्वी रेड इथे पाहायला मिळते. 2 मोहरे गारत होतील दर्यासागर गावखडी संघाचे. 2 पॉइंट इथे मिळत आहेत जयसाम शिरगाव संघाला. बॅक होल्ड करण्याचा प्रयत्न होता आणि पुन्हा एकदा आत्मविश्वासाची कमतरता या टॅकल मध्ये पाहायला मिळाली निदाच्या माध्यमातून. आणि यावेळी समीर मुडे कोपरा रक्षक यावेळी गारद होईल तो साहिल ठीक आणि रिलाईव्ह झालाय तो निनाद. मयूर पाटील चढाई करण्यासाठी कॉर्नर इनला आनंद नाखरेकर येतोय निनाद पाटीलच्या जोडीला. तर उजव्या बाजूला आपण मुडे बंधूंना इथे पाहतोय. समीर आणि युवराज हे मुडे बंधू साखळी सांभाळताना. मयूर चढाई पूर्ण करून माघारी परततोय. वेदांत पाटील चढाई करण्यासाठी. चौदा 19 असा गुणफलक. शेवटच्या 5 मिनिटांचा खेळ शिल्लक. जयसाम शिरगाव 19 गुण दर्यासागर गावखडी 14 गुण. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये 5 गुणांनी पिछाडीवरती दर्यासागर गावखडी. आशिष सनगरे इथे प्रयत्न करताना दिसतोय. 5 ची बढत आहे. यानंतर होणारा सामना ओम साई गणेश प्रतिष्ठान आणि शिवनेरी शील्ड थर्ड अँड फायनल कॉल. संघनायक संघ व्यवस्थापक आपल्यास विनंती आहे आपले संघ खेळण्याच्या दृष्टीने सज्ज ठेवायचे आहेत. प्रवेशद्वारापाशी येऊन उभं राहायचंय. ओम साई गणेश प्रतिष्ठान आणि शिवनेरी शील्ड थर्ड अँड फायनल कॉल. यावी थर्ड रेड आहे. मयूर पाटील तिसऱ्या चढाईसाठी इथे प्रयत्न करेल. पॉइंटची आवश्यकता दर्यासागर गावखडी संघाला कारण 5 गुणांनी पिछाडीवरती आहे. आणि यावी निनाद पाटील सुसाईड आत्महत्या. आवश्यकता नव्हती ऍडव्हान्स टॅकल करण्याची. सिंगल पॉइंट जयसाम शिरगाव संघाला. यावी थर्ड रेड युवराज चढाई पूर्ण केले. बोनस पॉइंट इथे अटेम्प्ट केला आणि माघारी परतला. कमी वेळामध्ये पॉइंट घेण्याचा प्रयत्न युवराजच्या माध्यमातून इथे यशस्वी झालेला पाहायला मिळालाय. रोहित रोहित मिडल लाईन वरती माघारी परतोय. टाइम ऑफची मागणी इथे केली गेली. जयसाम शिरगाव संघाने घेतलेला टाइम ऑफ इथे आपल्याला पाहायला मिळतोय. बातचीत चालले कारण आपल्याकडे जे लीड आहे ते कायम राखण्याचा प्रयत्न करण्याचा इथे निर्णय आणि रणनीती आखण्याचा प्रयत्न इथे केला जातोय जयसाम शिरगाव संघाच्या माध्यमातून. तर दुसऱ्या बाजूला दर्यासागर गावखडी संघाला इथे कुठेतरी आक्रमक व्हावं लागेल. समीर आणि युवराज या मुळे बंधूंना कुठेतरी बहादर कामगिरी करण्याची आवश्यकता आहे. युवराज मुळे हा एकमेव रायडर जो दर्यासागर गावखडी संघासाठी प्रयत्न करताना दिसतोय. दर्यासागर गावखडी संघाचा जर किल्ला राखण्याचा प्रयत्न करत असेल ना तो हा एकमेव रायडर. याही वेळी कमी वेळामध्ये येणे बोनस अटेम्प्ट करण्यासाठी प्रयत्न केला परंतु जे फुटवर्क होणं आवश्यक होतं ते मात्र झालं नाही. सामना संपण्यासाठी शेवटची 3 मिनिटं पंच बाबा मयेकर यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतोय तो निर्णय. जर्सी क्रमांक 5 चढाई करताना इथे पाहायला मिळतोय. इथे टाइमपास चढाई पाहायला मिळतील त्या जयसाम शिरगाव संघाकडून परंतु दर्यासागर गावखडी संघाला टाइमपास करून चालणार नाही. तुम्हाला पॉइंटसाठी ते प्रयत्न करायचा आहे. स्वतःच्या संघाला जर इथे कायम या स्पर्धेमध्ये ठेवायचं असेल ना तर कुठेतरी तुम्हाला सलग असे पॉइंट घेणं आवश्यक असेल. युवराज चढाई करण्यासाठी चवडा पकडण्याचा प्रयत्न इथे फसतोय. युवराजची यशस्वी रेड ठरते.
दोन मोर इथे गारद होतील, कारण बोनस मात्र मिळणार नाही, कारण एक पाय जो ऑन दी एअर असणं आवश्यक असतं, हवेमध्ये असणं आवश्यक होतं, ते मात्र झालं नाही. त्यामुळे 2 पॉइंट इथे मिळत आहेत टचिंग स्वरूपाचे. तर दर्यासागर गावखडी संघाला कमबॅक करण्यासाठी युवराजच्या जर माध्यमातून अशा चढाया झाल्या ना, तर जयसाम शिरगाव संघ फ्रंट फूट वरून बॅक फूट वरती जाऊ शकतो. मयूर पाटील चढाई करताना कचऱ्याची घंटी डोक्यावरती आहे. सामना संपण्यासाठी शेवटची 2 मिनिटं. फ्रंट ब्लॉक मिडल लाईनच्या जवळ झालेली झटापट सांगी कामगिरी. रायडर इथे गारद. पॉइंट गोज टू दर्यासागर गावखडे. शानदार जानदार बहारदार असा एक अप्रतिम टॅकल इथे पाहायला मिळालाय. मयूर पाटील मैदानाच्या बाहेर क्रुशल टाइम मध्ये झालेला हा टॅकल आत्मविश्वास वाढवून जाणार इथे ठरणार आहे. आणि यावेळी युवराज पुढे 3चा डिफेन्स. इथे जर टॅकल केलं गेलं तर सुपर टॅकल तो ठरू शकतो, कोणत्याही स्वरूपाचा पॉइंट न घेता. माघारी परत युवराज आणि टाइम ऑफची मागणी यावेळी दर्यासागर गावखडी संघाच्या माध्यमातून. युवा सेना रत्नागिरी पुरस्कृत नामदार चषक 2022 पहिली रजनी आणि पहिल्या रजनीला सुरू असलेला एक सामना, दर्जेदार सामना इथे आपण पाहतोय. 2 तुल्यबळ संघांमध्ये चाललेली लढत भिडत इथे आपल्याला पाहायला मिळते. जयसाम शिरगाव विरुद्ध दर्यासागर गावखडी यांच्यामध्ये सुरू असलेला सामना. रोहित सनगरे यानंतर जयसाम शिरगाव संघाच्या माध्यमातून कसा खेळ होतो हे खूप महत्वाचं असेल, कारण शेवटच्या 5 मिनिटांमध्ये 5 गुणांचं लीड घेऊन खेळणारा हा संघ इथे कुठेतरी बॅकफूटवरती जातो की काय. कारण ज्या पद्धतीने समीर बुडेने इथे पॉइंट घेतले ना, त्यामुळे कुठेतरी एक तगडं आव्हान यावेळी जयसाम शिरगाव संघासमोर उभं राहत आहे. युवराज मुडेच्या माध्यमातून घेतले गेलेले पॉइंट हे निर्णायक पॉइंट ठरू शकतात. सामना संपण्यासाठी शेवटचा अंतिम 1 मिनिट शिल्लक असताना 3चा डिफेन्स असताना युवराज मुडे येतोय. इथे हाताचा वापर करण्याचा प्रयत्न. लेफ्ट कॉर्नरचा खेळाडू इथे गारद होईल. सिंगल पॉइंट इथे मिळतोय दर्यासागर गावखडी संघाला. रोहित सनगरे इथे चढाई करण्यासाठी. सामना हा अतितटीचा होऊ शकतो, कारण एखादी रेड जर दर्यासागर गावखडी संघाला इथे जर मिळाली ना, तर मात्र हा सामना तुम्हाला आणखीन रंगतदार होताना इथे दिसेल. रोहित आहे. रोहित सनगरे चढाई पूर्ण करून माघारी आणि युवराज इथे चढाई करण्यासाठी इथे दाखल झालाय. चौडा पकडला गेलाय आणि इथे झालेला हा सुपर टॅकल आहे ना, तो दर्यासागर गावखडी संघाला कुठेतरी डुबवणारा ठरतोय की काय. टाइम ऑफ इथे घेतला गेला. युवराज माघारी येणं आवश्यक होतं आणि इथे गेलेले सुपर टॅकलचे 2 पॉइंट दर्यासागर गावखडी संघाला कुठेतरी स्पर्धेत दूरवरती घेऊन जाणारे ठरत आहेत. निर्णायक टॅकल, गेम चेंजिंग असा टॅकल इथे पाहायला मिळतोय जयसाम शिरगाव संघाच्या माध्यमातून. रोहितला माहिती आहे आपला संघ लीड मध्ये आहे, त्यामुळे कोणते इथे धोका घेऊन खेळण्याची आवश्यकता नाही, कारण सिंगल जरी पॉइंट गेला तरी आपल्या संघाकडे एक बढत राहू शकते. सामना इथे होतोय समाप्त. एक रंगतदार सामना इथे पाहायला मिळालाय. अंतिम गुणफलक 19-22 3 गुणाने विजयी ठरतोय तो जयसाम शिरगाव संघ. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन आणि दर्यासागर गावखडी संघाचंही खूप खूप कौतुक. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल